Check. Hello, hello, check. लाऊड शाउट बाय दातिवली, पण अंपायरचा स्पष्टपणे नकार. शॉर्ट ऑफ लेंथ आला होता जो कुठे लागलाय सध्या अंपायरचा स्पष्टपणे नकार. आता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये स्पष्ट करूयात. शॉर्ट ऑफ लेंथ पहिलाच झालाय आणि नवीन फलंदाज समोर हा चांगला पर्याय आहे. हार्ड लेंथला हिट केलं गोलंदाज विनीत मडवीने. केतनसाठी लॉंग ऑफ बार ठेवला ऑन साइडला मिड विकेट, लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. बॉलस बॅक मिड ऑनला चेस केल्या बॉलने प्रचंड वेगाने लॉंग ऑन सीमारेषा पार. निळजेसाठी हा पहिला चौकार केतन पाटीलचा. निळजेचे लेजंड प्लेअर आदरणीय श्रीपतजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय जिथे फिल्डर आता मिड विकेट मध्ये. मागे थोडंसं फंबल झालंय की त्यांचा सेकंडचा कॉल थ्रो वाईड आलाय. नावा मिळतील 2. आणि दरम्यान आमचं लेजंड प्लेअर मिलिंददादा म्हात्रे त्याचबरोबरीने श्रीपतजी म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आपले आम्ही सहर्ष स्वागत करू. चौकारासोबतच्या 2 धावा आल्या. मिसफिल्ड झाली मिड विकेट मध्ये. कमी गतीने टाकलाय शॉर्ट स्क्वेअर लेग. विनीत पोहोचू शकला नाही, थोडा दूर राहिला तो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सेकंडचा कॉल. थ्रो करण्यासाठी वेळ घेतलाय. मी केतन पाटीलचं कौतुक करेन आता, कारण त्याला डेंजर एंडला पोहोचायचं होतं. त्याने बघितलं की फिल्डर वळतोय, थ्रो त्याने केला नाही. तो केला नाही म्हणून दुसरी राऊंड पूर्ण झाली. 2 धावांच्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8व्या आकड्यावरती. सकाळचं प्रफुल्लित प्रसन्न करणारे वातावरण आणि पोषक असं वातावरण आहे क्रिकेटला. मकर संक्रांत पूर्ण झाले. मकर संक्रांत चषकाचं 56 नावं पर्व देखील पूर्ण झालं आणि मकर संक्रांत नंतर दिवस मोठा होतो. पुढे आलाय बॉलर्स बॅक. मिड ऑफला चेस केलं बॉलने. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर 1 धाव आता मिळते आणि प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला येतोय संदेश पाटील. 1 बॉलचा खेळ अजून या षटकातील बाकी आहे. धाबा फलकावरती आपण पाहतोय जनुमान निळजेच्या 9 धाबा. पडले संघ काल कारगरच्या रांजणपाडामध्ये खेळत होता. नाईटमध्ये निळजे संघ खेळत होता आणि दोघेही सेकंड राऊंडला परास्त झाले, त्या स्पर्धेमधून बाहेर झाले. रात्रीची झोप तितकीशी मिळाली नसेल, सकाळी उठून लगेचच यावं लागलं. आता प्रत्येक जण, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ, अंपायर, स्कोरर, कॉमेंटेटर, लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे आमचे अपडेटर, हे सर्वजण डे नाईट शेड्यूल आहेत. कारण एकत्रित विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर या सर्व सध्या टुर्नामेंट एकत्रित आलेले आहेत आणि नुकत्याच आता महानगरपालिकेच्या निवडणुका देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये या कचाट्यात आपण सापडले सर्वजण. धावसंख्या धावफलकावरती 9. पॉपअप मधला शेवटचा बॉल असेल. सँडी स्ट्रायकिंग एंडला पुढे निघालाय. चांगला फटका थ्रू दी लाईन ऑन दी अप मिड ऑफ ला क्लिअर करत असताना वीरेंद्र सेवाग स्टँडच्या दिशेने येत आहेत 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. जनुमान निळजेचा धावफलक 13 धावा. नाबा 13 for none आफ्टर फर्स्ट ओव्हर.
बघा, प्रत्येक षटकानंतर तुम्हाला वेळ दिला जाणार नाही. प्रत्येक संघाने याची नोंद घ्या. 9 मॅचेसचा शेड्यूल आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करत आहोत. ठीक, आपण पाहतोय 10:55 मॅचला सुरुवात झाली होती. सो पहिल्या षटकासाठी दातिवली आपण बरोबर 5 मिनिटं घेतलेली आहेत. पुढच्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत पुढची 3 षटकं. म्हणजेच काय तर पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायचे. या दोन्ही संघांचा आपण विचार केला तर हंगामाची सुरुवात दमदार केलेली आहे. दोन्ही संघांनी बरेचसे उलटफेर त्यांच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहायला मिळतात, गोलंदाजी क्रममध्ये पाहायला मिळतात. संदेश जो आपल्याला लोअर ऑर्डरमध्ये पाहायला मिळायचा, केतन जो आपल्याला मिडल ऑर्डरमध्ये पाहायला मिळायचा, हे दोघे आघाडीला आलेले आहेत. नितेश थोडा मागे थांबला. विशालची कदाचित आज अनुपस्थिती असावी, आहे पण तो मागे थांबला. दुसऱ्या बाजूने आपण विशाल मडवीचा विचार केला, तो देखील आघाडीला यायचा, तो मागे थांबलाय. विनीत पाटील ओपन करतोय, जयेशला ओपन करत असताना आपण पाहतोय. मिडल ऑर्डरमध्ये बरेचसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. सात्विक सारखा नवीन गोलंदाज आलाय. दुसऱ्या बाजूने करण, नागेश निळशेमधून आपल्याला पाहायला मिळतात. हे दोन्ही संघ मातब्बर आहेत, एकाच कॅलिबरचे आहेत आणि या हंगामामध्ये जबरदस्त खेळ दोन्ही संघांनी केलेला आहे. बॅलन्स टीम आहेत, त्यामुळे या मॅचमध्ये आपण जबरदस्त खेळ पाहणार आहोत. क्रिकेटचा स्टँडर्ड आणि क्रीडा रसिकांसाठी असलेली पर्वणी म्हणजे न्यूचंगीज दातिवली. टोटल स्कोर सध्या 13. लॉफ केलाय, पावा पॅकेट आहे, लॉंग ऑन क्लिअर करेल थेट साइड स्क्रीन वरती. केतन पाटीलचा पहिला वार, षटकार. आज जबरदस्त दाबा होत आहेत. मागच्या 3 दिवसांमध्ये अशा आपण दाबा बघितल्या नाही. पहिल्याच मॅचमध्ये 71 बनले आणि 72ला चेस करत असताना देखील अमोल पाटीलने काय बॅटिंग केली होती. योगेश पाटीलचा स्टार्ट. यावेळेला आत आला, वेगाने थायला लागलाय. नॉन स्ट्राइकला संधी होती पण मागे बॅकअप डीप आहे, त्यामुळे विशाल थांबला. कदाचित डायरेक्टचा प्रयत्न केला असता तर जी एक धावा पण दिली नाही ती गेली असती, म्हणूनच तो थांबला. पॉवर प्लेचं दुसरं षटक, जिथे ऑनसाईडला आपण पाहतोय डीप मिड विकेट. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा स्टँडच्या मध्ये एक फिल्डर आहे. लॉंग ऑनला एक्झॅक्ट आपण पाहतोय जयेशला, लॉंग ऑफला एक फिल्डर आहे विक्रम. ऑफ समचा बाहेर, वाईड यॉर्कर, बँक ऑन टार्गेट. गाइडेड मिसाईल प्रमाणे जे टार्गेट सेट केलं होतं तिथे लॉन्च होतोय हा बॉल आणि थेट गेलाय विकेट कीपरकडे. डॉट बॉल. बॅकफुटला पंच, काय फटका आला. केतनचा सौंदर्य आपण पाहतोय क्रिकेटचा या भाषेमधलं. आणि एक जबरदस्त फटका आला, बॅकफुटला दामला, पंच गेला आणि कव्हर पॉइंटला चौकार. धावफलकावरती आहेत 23. पहिल्या 2 षटकांचा खेळ इथे संपला. पॉवर प्ले एंड. 23 धावा, 1 गडी बाद. जनुमा निर्जय.
3rd नंबरवरती नितेश ऑफ स्ट्राईक आहे आणि पुन्हा कंटिन्यू करण्यासाठी डावखुऱ्यात असा गोलंदाज आलेला आहे विनीत मडवी. फुल लेंथ होता अपील, पण या वेळेला इम्पॅक्ट ऑफ स्टंपचा बाहेर अंपायर सांगतायत. फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न करायचा होता, खराब बॉल होता पण त्यावरती देखील विकेट जाणारच होती, पण सुदैवानं बचावलाय संदेश पाटील. डॉट बॉल, धावा धावफलकावरती थांबला 23. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. यानंतर कंटिन्यू मॅचेस आहेत. दॅट्स वाय 3rd मॅचमध्ये खेळणारे जय वागेश्वर देसाई आणि कोळेगाव. रिपोर्ट करा टॉससाठी. एच आहे यावेळेला मागे चुकी झाली आणि नितेश अर्ध्या विकेटवरती आलाय. 9 सेकंडला थ्रो, रनआउटची संधी मात्र ती गमावली आहे. चांगला प्रयत्न विशाल मडवीकडून, बॉल निसटला होता, थोडासा वेळ गेला, त्यामुळे नितेश पाटील बचावला. अन्यथा त्याला जावं लागलं असतं पॅव्हलियनमध्ये. संदेशच्या विरुद्ध 2 डॉट बॉल आलेले आहेत. पहिला फुल टॉस होता, त्यावरती लेग बीपवर विकेट बाद होऊ शकले असते. वाचले तेव्हा, यावेळेला एज होती तिथेही वाचलेले. 2 जीवनदानं मागच्या 2 बॉलवरती संदेश पाटीलला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ लेफ्ट फील्डर पोहोचला चेंडूवरती. वेल जज कॅच. मयुरेशने टिपलेल्या झेलने आघाडीचा निळजेचा दुसरा फलंदाज परतीचा प्रवास करेल. संदेश पाटील बाद. दोन षटकांचा खेळ संपला ऑलरेडी. पॉवर प्ले नंतर विनीत मडवी पुन्हा आला आणि फार काही सांगून जातोय सध्या तरी. 3 बॉलमध्ये एकही धाव दिली नाही, 1 विकेट महत्त्वपूर्ण मिळवली. संदेश पाटीलला बाद केलंय, केतनला रिप्लेस केलं नितेशने, सँडीला रिप्लेस करतोय तो विशाल पवार. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन कंटिन्यू करत आहे निळजे संघ. 2 महत्त्वपूर्ण लेफ्टी या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संदेशच्या विकेटनंतर विशाल आलाय आणि केतनच्या विकेटनंतर नितेश आलाय. हे दोघेही अगोदर आपल्याला सलामीला येत असताना पाहायला मिळायचे, पण जसा वेळ बदलतो खेळही बदलला पाहिजे आणि खेळामधले नियम, खेळामधले डावपेच देखील आपले बदलले पाहिजे. त्या पद्धतीने निळजे स्वतःच्या बॅटिंग क्रमला बदलवत असताना सध्याच्या हंगामामध्ये कडवं आव्हान आहेत. समोर पुन्हा गोलंदाज मडवी. फाईन ग्लान्स, व्हॉट अ शॉट. वेगाने टाकला होता लेग स्टंपला बॉल. फाईन ग्लान्स आला, बॉल डीप फाईन लेगला. पवारचा चौकार. चौकार आलाय, चौकारासोबत धावसंख्या 27. यावेळेला ऑफस्टंपचा बाहेर ठेवला होता. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड. धावसंख्येमध्ये वाढ. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 28. येत्या 27 ते 31 जानेवारीमध्ये देखील एक स्पर्धा आपल्या भेटीला येते. निळजेच्या वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडानगरीमध्ये स्वर्गीय सतीश दादा पाटील चषक, स्मृती चषक. मिड विकेटमध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 1 धावे ते पूर्ण झालेले. आदरणीय सुभाषदादा पाटील आणि दत्ता पाटील साहेब, त्याचबरोबर जनुमान क्रीडा मंडळ निळजे यांच्या वतीने जी लास्ट इयर देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. 29 धाव्यात या षटकातील आणि 1 बॉल बाकी आणि प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला आलाय नितेश पाटील. पवार नंतर चौकाराने अकाउंट ओपन केलेत, इरादे स्पर्श केलेत. खराब बॉल जर टाकला तर मी आक्रमण करणारच आहे, मग तो पहिला बॉल का असे ना. पाहूया नितेश पाटील कशा पद्धतीने येते, कोणत्या अप्रोचने बॅटिंग करतोय डाबामध्ये. कबा पॉइंटला बाहेर ठेवलंय, लॉंग ऑफला बाहेर, ऑन साइडला 3. पूल खेळाय डीप मध्ये, फिल्डर थोडा दूर राहिला, गॅप मधून बॉल सीमा रेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल आलाय. या 6 धावा
म्हणजे हा षटकार. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. विकेट 2 पडलेत. जनुमान निळजेचं धावा फलक पोहोचलंय 35 धावा, 2 विकेटचं नुकसान निळजे. स्ट्रॅटेजिक टाइमआउट कंप्लीट झालेलं. स्वतः फिल्डिंग लवकरात लवकर सजवा. बरोबर पहिल्या 16 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटक टाकलेले आहेत. उर्वरित 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 4थं षटक टाकायचं आहे. मॅनेजमेंट टीमकडून आम्हाला पर ओव्हर या सूचना येत आहेत. त्या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे असं काय वाटून घेऊ नका की फक्त समालोचक तुमच्या मागे लागलेले आहेत. वेळेसंदर्भात मॅनेजमेंट टीम आम्हाला ज्या सूचना करते त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे आज 9 मॅचेसचा शेड्यूल आहे आणि त्या 9 मॅचेस बरोबर आपल्या उजेडामध्ये कंप्लीट झाला पाहिजेत. प्राइज सेरेमनी 4 दिवसीय स्पर्धा आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थितीत असेल त्यामुळे तिकडे आपला वेळ जाणार आहे मंचावरती. त्यामुळे आम्ही जितक्या लवकर वरच्या मॅचेस आपल्याला खेचता येतील पहिल्या राऊंडच्या तितक्या आपण लवकरात लवकर कंप्लीट करणार आहोत. 3 षटकांचा खेळ संपन्न. धावफलकावरती 35, विकेट पडलेले असताना 2. पवार ऑन स्ट्राईक आहेत आणि गोलंदाज आलाय सात्विक म्हात्रे. कमी गती, फटका फसला डीप मध्ये. फिल्डर विक्रमने टिपलेला झेल नेहमी अगोदरच मिळालो. निळजेकडे करण नागेश आहे तर दातिवलेकडे आपण पाहतोय सात्विक म्हात्रे. तो आला आणि त्याने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे विशाल पवार बाद. विश्वास काय असेल. पॅव्हलियन मधून सेट होऊन आलाय पहिला षटकार. यंगस्टरची ऊर्जा आहे. हा यंगस्टरचा आत्मविश्वास आहे. दोन्ही बाजूला अपकमिंग यंग टॅलेंट. पहिला षटकार सात्विकच्या अगेन्स्ट. वेगाने टाकला. फुल लेंथ होता. ऑनसाइडला टर्न करण्यात आलेला आहे जो डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. थ्रो केला जाईल. मिळते ती 1 धाव आणि 1 धावेच्या साह्यानं धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 47.
42 माफ करा 42. प्रशांतचे मात्र एक नामवंत खेळाडू आपले नांदिवलीचे यांचं देखील या ठिकाणी आगमन. प्रशांत दादांचं सहर्ष स्वागत. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 42. मात्रे राऊंड द विकेट. शफल क्रॉस झालाय, खराब बॉल. डीप फाईन लेगला बॉल चाललाय, सीमारेषा पार. चौकार. चौकार नितेश बॅटमधून आला आणि टोटल स्कोरचा आपण विचार केला तर सध्या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 46. शेवटचा ऑफिशियल कॉल जय वागेश्वर देसाई आणि कोळेगाव. नेक्स्ट मॅचमध्ये खेळणारे ते दोन्ही संघ. टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. नितेशच्या बॅटमधून चौकार. धावा 46. मात्रे वेगाने टाकलाय, कवचचा फिल्डर आत. बॉल चाललाय मागे, डिपिश कबा पॉइंटला फिल्डर आलाय. चांगली फिल्डिंग, स्टॉप केलं बॉलला, उचलून थ्रो केला जाईल. धावा तोपर्यंत मिळत असताना आपण पाहतोय 2. या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 48. उत्कृष्ट फलंदाजाची बॅट आता आली आहे. नांदिवलीचे आपले प्रशांत दादा मात्रे यांनी ते आपल्याला स्पॉन्सर्ड केलेली आहे. सो दादांचे आगमन आणि उत्कृष्ट फलंदाजाची बॅट ते घेऊनच आलेले आहेत, जी त्यांच्याचद्वारे या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड केली गेलेली आहे. कमी गती, स्लोअर वन फार चांगला टाकतोय, पण तो अगोदर प्रथमेशने पिक केला होता, नितेशने देखील पिक केला. 2 धावा सहजरित्या इथे मिळतात. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ होतोय संपन्न. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 50 धावा. सांघिक गर्दशोधक जनुमान निळजेचा विकेट पडलेले असताना 3. प्रथमेश नितेश ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं टाकलेले आहेत आणि शेवटचं षटक देखील लवकरात लवकर तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. डाव आपण पाहतोय निळजेचा दातुली संघाच्या विरुद्ध. नेक्स्ट मॅच देसाई विरुद्ध कोळेगाव, त्यानंतर काटे आणि त्यांच्या विरुद्ध साबे. जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांना प्रोत्साहन आपणच देणार आहोत. आणि कोण देईल? 11 जण तर टपलेले आहेत त्यांच्या विकेटसाठी मैदानाच्या आतमध्ये. 51 धावा. खेचून मारण्याचा प्रयत्न, अपील आणि फलंदाज बाद. नितेश पाटीलची प्राइजलेस विकेट आली आहे. गोलंदाज अनिकेत कडून फलंदाज बाद. बॉल बाकी आहेत अजूनही 4. स्लॉगर मधले 4 बॉल बाकी आहेत.
कॅपिटलाइज करावं लागेल या 4 बॉलला. 60 पर्यंत जर पोहोचले तर जरूर निळजे देखील फाईट देईल. चांगले गोलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत. 2 पाटील ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश त्याच्यासोबत दिला सिद्धांत. खेचून मारण्याचा प्रयत्न, यावेळेला ऑप्शनचा फार बाहेर. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड. वाईडने धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले 52. 52 धावा. सिद्धांत वेगाने टाकला, लॉफ्ट केला, मिस टायमिंग. विनीत पाटील डाऊन दी बॉल आणि फलंदाज सिद्धांत शून्यावरती बाद. टोटल स्कोअरचा विचार केला तर 52 धावा. 2 विकेट आलेले आणि बॉल बाकी आहेत अजूनही. 3 बॉल. वेगाने आला, सचिन आले होते नवीन, मात्र इथे बॉल शॉर्ट थर्डला फील्ड करण्यात आलेला डॉट बॉल. कोळेगावचं कॅप्टन आलेले आहेत देसाई, जय वागेश्वर देसाई. कर्णधार शेवटचा ऑफिशियल कॉल तुम्हाला असेल. नाणेफेकीसाठी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये यायचं आहे. Still 2 to go. पूल खेळा डीप मध्ये फील्ड, झेलची संधी. ओहो, कॅच ड्रॉप. धावा थांबल्या होत्या, धावा येत आहेत. 1 धाव. कॅच ड्रॉप झाली. सहज सोपा वाटणारा झेल सात्विक कडून सुटलाय. तो कसा सुटला प्रश्न त्याला देखील पडलाय. बहुतांश गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कठीणातला कठीण झेल टिपला जातो. सहज सोपा कॅचेस ड्रॉप होत असताना आपण बघितलेला आहे. टोटल स्कोर सध्या 53. शेवटचा 1 बॉल आणि स्ट्रायकिंग एंड प्रथमेश. लॉफ्ट केला थ्रू दी लाईन. ऑन ड्राईव्हचा चांगला फटका. लॉंगरला फिल्डर आहेत. पहिली धाव पूर्ण झाली. सचिन पोहोचेल का? पोहोचला, कारण बॉलला कव्हर करता आला नाही. गोलंदाजाला धावा मिळत असताना 2 डाव संपला पहिला. जनुमान देवचंदने बॅटिंग केली. 55ला 4 विकेट, माफ करा 5 विकेट त्यांचे पडले. 55ला 5. डाव संपला पहिला. 56 धावांचं लक्ष जनुमान दातिवली संघासमोर. वागेश्वर देसाईला पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करेन. टॉससाठी कर्णधार लवकरात लवकर तुम्हाला यायचं आहे. कोळेगावचे कॅप्टन उपस्थित आहेत. येत्या 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी नगरसेवक चषक देखील आपल्या भेटीला येते. हनुमान क्रिकेट संघ दातिवली, विशालजी मडवी, अक्षयजी मात्रे, निवृत्ती मात्रे, जयश मात्रे, संपूर्ण जो संघ आता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय दातिवलीचा, यांच्याद्वारे 12,000 प्रवेश फी. 32 ग्रामीणचे कल्याण डोंबिवलीचे संघ आपल्याला पाहायला मिळतील. 1,11,111. प्रथम, द्वितीय 55,555, तृतीय 33,333, चतुर्थ 22,222. मालिकावीर 2 व्हीलर TVS देखील आलेली आहे. TVS स्पोर्ट्स, जे आपल्याला आदरणीय उद्योगपती माजी उपसरपंच काटई काशीनाथ शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेली आहे. सुरीची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईचे कॅप्टन आलेले आहेत ऋषी, आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन ऑफ कोळेगाव भूषण. या दोघांमध्ये आपण टॉस करणार आहोत. मी आदरणीय मिलिंदजी मात्रे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. थँक्यू व्हेरी मच. आपण करूया नाणेफेक. मी आदरणीय श्रीपद मात्रे यांना विनंती करेन की आपण आपलं शुभ हस्ते तर श्रीपदजी मात्रे एक लेजंड क्रिकेटपटू, निळजे गावचे, आजही 70 ओलांडल्यानंतरही
ते मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत. आज संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. कोळेगाव वर्सेस जय वागेश्वर रुची प्रदर्शन देसाईमध्ये मॅच होते. दोन्ही संघ नायकांना शुभेच्छा देत आहेत आणि आता टॉस केला जाईल. रेड आणि टेल असं लिहिलेलं आहे. कोण बोलणार आहे? तर देसाईचा कॉल असणार आहे. रेड कॉल केला आहे आणि बघूया काय आलं आहे. हेड आलं आहे. तर डिसिजन मान्यवरांना विनंती करून आपण स्थानापन्न व्हायचं आहे. डिसिजन फिल्डिंग संपूर्ण स्क्वॉड आहे. मागच्या स्पर्धेत जो होता तो नाही 2-3 जण आहेत जरा. कोळेगाव संघ यंदा खूप चांगली कामगिरी करतोय. यंगस्टर्सचा संघ काय रणनीती आखण्याचा प्रयत्न केला जाईल. 55 ते 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेविषयी 2 शब्द. स्पर्धा खूप छान आहे. थँक्यू ऋषी. प्रमोद मात्र या ठिकाणी होते. टॉस देसाईने जिंकलेले. प्रथम ते करणार आहेत. फिल्डिंग इन्व्हाइट केले कोळेगाव संघाला बॅटिंगसाठी. एक सन्मान आहे तो आपण कव्हर करतोय. मी विनंती करेन गजानन जाधव यांना आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्रीपद मात्रे निळजेगाव यांना आपण सन्मानित करायचं आहे. क्रिकेटची मुहूर्त मेढ ज्यांनी खरं तर गावामध्ये रोवली. आपल्या संघ सहकार्याच्या सोबतीने फार जुनी परंपरा आपण बघतो. मकर संक्रांत चषकची 56 वर्ष सातत्याने हे मंडळ ॲक्टिव्ह आहे आणि 56 वर्षात आपण मकर संक्रांत चषकला यंदा त्याचा अनुभव घेतला. अत्यंत सुंदर स्पर्धा आणि नक्कीच याच गावचे आदरणीय श्रीपद मात्रे यांचा सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. तर आपण मॅचच्या दिशेने ऐकूया धावतं वर्णन करण काळन यांच्या आवाजात. धन्यवाद. तर मॅच निळजे संघ खेळतोय आणि निळजे संघाला संदीपजी पगडे याचकडून शुभेच्छा आल्यात. या स्पर्धेला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. ते ऑनलाईन बघतायत. त्यांचंही हार्दिक अभिनंदन आणि त्यांचं स्वागत. थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर. डावाला होती सुरुवात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत सागाव चषक 2025 मध्ये. दुसरा डाव निळजे अगेन्स्ट दातिवले. एज घेऊन बॉल शॉट फाईन लेगला जिथे सचिन उभा. धाव मिळणार नाही. ओपनिंग पेअर निवृत्ती मात्रे स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या सोबतीला विनीत पाटील. लॉंग ऑफला डीप ठेवलंय. ऑन साइडला मिड विकेट. 30 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर आहेत. मिड ऑन आत आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट कव्हर पॉइंट. शॉर्ट थर्ड. शॉर्ट फाईन. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मिड ऑन गोलंदाज तयार. ओहो लॉफ्ट करायचं होतं. डावा पाय थोडासा बाजूला निघालाय. चेंडूच्या लाईन पासून लांब होते फलंदाज. डॉट बॉल. चेस करायचा 56 धावा. सो येथे सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. कदाचित हाच आवाज आला असावा पॅव्हलियन मधून. 2 सुरुवातीचे डॉट बॉल येत असताना नितेशच्या गोलंदाजी मधून. शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऑन साइडला हुक केला. गॅप मध्ये बॉल डीप स्क्वेअर लेगला. चेस मोठे. फिल्डर धावतोय. नो चान्स फॉर फिल्डर. पहिला चौकार जनुमान दातिवलेसाठी निवृत्तीच्या बॅटमधून. त्याला चांगला फटका बॅलन्स करत असताना हुकचा 4 धावा. पहिला 4 धावा येतात दातिवली संघासाठी. नितेश पुन्हा ऑन साइडला दोन्ही फिल्डर लॉंग ऑन आणि मिड विकेट. बॅकफुटला कट करायचा होता. राईट झाला बॉल. अपील होती मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल. 4 धावा आल्यात. 4 बॉल झालेले. 3 डॉट आलेले आहेत ज्यामधले. मॅच नंबर 2 डे 4 सागाव चषक 2025. ऑन साइडला टर्न केला. फाईन खेळला आणि डी फाईन लेगचा गॅप मधून बॉल प्रचंड वेगाने. मक्खन आउटफील्ड आहे. या 4 धावा.
करायला चौकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचले 8 वरती. विकेट पडते पहिली. 8 ला पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान दातिवली संघाला. स्वर्गीय शेवंताबाई अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय उद्योगपती दत्ताशेठ पाटील निळजेगाव यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1,500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल निळजेच्या गोलंदाजांना. दत्ता पाटील साहेब असतील, शुभजी मात्रे साहेब सध्या मंचावरती आहेत, त्याचबरोबरने सुभाषदादा पाटील असतील, मोठ्या संख्येने गिरधर पाटील साहेब असतील, निळजेचे चाहते मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. ठाण्याचे ठाण्या वाघ आदरणीय प्रमोदजी मात्रे दादांचं देखील आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या, आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट मित्रांनो या अगोदर कोणी व्यावसायिक स्तरावरती रिप्रेझेंट केलं असेल तर ते प्रमोदजी मात्रे. 1980-90चं दशक जेव्हा मॅचलेस, त्रिशूल, प्रेसी, अमृत 11 हे संघ आपल्याला पाहायला मिळायचे, त्या काळचा आपला कल्याण डोंबिवलीचा चमचमता हिरा होता प्रमोद मात्रे. पम्या याच नावाने त्याला टेनिस बॉल क्रिकेट ओळखायचं. धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 8. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. सेकंड ओव्हरला होती सुरुवात. आलाय करण पाटील. फुल लेंथ आहे, समोर खेळला, गॅपमध्ये बॉल, मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरची गॅप. नितेशला समजलंय की बॉल आता थांबणार नाही. आलाय चौकार. पॉवर प्लेमध्ये तुमच्याकडे असा फलंदाज असायला हवा जो चौफेर फटकेबाजी करू शकतो, फटके बनवू शकतो आणि इवन तो मेरिटवरती देखील खेळायला पाहिजे. असं नाही की प्रत्येक बॉल त्याने फटका बनवलाच पाहिजे. यावेळेला तो मेरिटवरती खेळला विनीत पाटील. अनऑर्थोडॉक्स फटके त्याच्या बॅटमधून मी वारंवार बघितलेत, पण हा चांगला फटका. ड्रायव्हिंग लेंथला बॉल ड्राईव्ह केला आणि गॅप शोधली. एक्स्ट्रा कव्हरला चौकार. पॅडल स्वीपचा प्रयत्न होता. नॉन स्ट्राइक इंडिया डायरेक्ट हिटला काम तमाम होतं. चांगला प्रयत्न. चान्स घेतली विशाल पवारने. मागे बॅकअप होतं. आता जर विकेट पडली असती तर मात्र डोक्याला हात लावला असता जयेश मात्रेने. आता कदाचित धावणार नाही सुरुवातीला. धावसंख्या धावफलकावरती 12. 4 नंतर डॉट आलाय. दोन्ही एक खेळाडू करण पाटील देखील चांगले गोलंदाजी करतोय या सीझन मध्ये. विनीत पाटील चांगली बॅटिंग करतोय. फुल टॉस आलाय. ऑन साइडला स्विंग केलाय बॉलला. डीप स्क्वेअर लेगला आलाय चौकार. तो स्पष्ट दिसावा फलंदाजाला. करण समोर टाकला, लॉफ्ट केलाय, लॉंगला फिल्डर पुढे आला, तर मागे थांबलाय. सँडी चांगलं जज केलंय त्याने. चांगला थ्रो आलाय. जयेश पोहोचेल का? पोहोचेल का? आउट. रन आउट. फलंदाज बाद. काय फिल्डिंग केली आहे संदेश पाटील. ॲक्युरेट रॉकेट थ्रो आला. नॉन स्ट्रायकिंग एंडला जयेश धावलाय, पण आता धावावं लागेल पॅव्हलियनच्या दिशेने. दुसरा हादरा जनमान दातिवलीला.
चर्चा पॅव्हलियन मध्ये सूर्य पण मैदानाच्या आतमध्ये उत्तर जरूर मिळालं. निळजेने रनआउटची विकेट काढले जयेश म्हात्रेची. दरम्यान आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर रितेश यादव भोईर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रत्येक जण प्रत्येकाची जबाबदारी. 4 दिवस या स्पर्धेचा कालावधी यशस्वीरित्या सागाव चषक 2025 आपल्या समोर. शेरादेव क्रिकेट संघ सागाव यांच्या वतीने अंतिम दिवसामध्ये आपण आहोत आणि पहिल्या फेरीतीला दुसरा सामना जिथे दातिवली संघासमोर 56 धावांचं लक्ष. 16ला विकेट पडलेल्या 2 कर्णधार आलेले आहेत विशाल मडवी. ऑफ स्ट्राईक विनीत पाटील स्ट्रायकिंग एंडला. फुल लेंथ होता, स्वीप केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये स्क्वेअर लेगचा फिल्डर 1 धाव. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले. पुढे आपण पाहतोय ती 17 धावा फलकावरती. या बॅटिंग ऑर्डरमध्ये आता विशाल मडवी, विनीत पाटील या दोघांनाही पार्टनरशिप करायचे. विकेट जर आल्या तर निळजे संघ कधीही या मॅच मध्ये येणार आहे. 18 झाले. त्यास थोडीशी मिस्टेक आमच्या स्कोरर कडून हरकत नाही. रेग्युलर स्कोरर नाही, फक्त या स्पर्धेसाठी त्यांची भूमिका आहे. लॉफ्ट केलाय पण मिस टाइम. गॅप मध्ये बॉल. मिड विकेटला फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय त्याचा वाक्या बाहेर. पहिल्या बाउन्स वरती मडवीने मारलाय पहिला चौकार. षटक संपन्न 2. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय सध्या. बॅटिंग करत असताना दातुले संघाचा 22 धावा, 11चं करंट रन रेट. 56 धावा बनवायच्या. रिक्वायर्ड रन रेट मेंटेन केलेलं आहे. चांगली बॅटिंग केलेली आहे ती. बॅटिंग करत असताना जवनमान दातुलेचा टॉप ऑर्डरने त्यामधले 2 विकेट पडलेले आहेत. मात्र आता बॉल 18 उरलेले असताना बनवायचा 34 धावा जवनमान दातुलेला निळजेच्या विरुद्ध. हे षटक फार काही सांगून देणार आहे, जिथे नितेश पाटील पुन्हा एकदा आलाय विकेटच्या शोधात विनीत पाटीलच्या. थोडासा लेट खेळला, पिच खेळला. बॉल कव्हर पॉइंटच्या गॅप मधून चालला मागे. फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला. रनआउटची विकेट. पुन्हा संधी होती. चांगला कॉल विनीत पाटीलने दिला. विशाल मडवीला थांबवलं, अन्यथा विकेट जाणार होती. पॅव्हलियनला असं वाटतंय की विशालचा कॉल होता. विशाल सांगतोय विनीतचा कॉल होता. हे या सर्व गोष्टी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. क्षणभरात तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात. ते जर चुकले तर विजयापासून तुम्ही फार लांब जाता. डोक्यावरती बर्फ ठेवून शांत डोक्याने तुम्हाला आक्रमक खेळ करायचा असतो मैदानाच्या आतमध्ये. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 23. बॉल बाकी आहेत 17 आणि 17 बॉलमध्ये या मॅचमध्ये 33 धावांची गरज. सरळ खेळला, लॉफ्ट केला, मिस टायमिंग, लॉंग ऑफ, मिड ऑफला पोहोचलाय. सँडी कॅच ड्रॉप. थोडासा पुढे आला, जास्त पुढे आला, त्यामुळे त्याचं जजमेंट चुकलेलं आहे. मडवीला जीवनदान. धावा मिळत असताना 2 धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे. 25 बॉल उरलेत 16 आणि 16 बॉलमध्ये या मॅचमध्ये 31 धावांची गरज. प्रमोदजी म्हात्रे, ठाण्याचा ठाण्या वाघ, त्यांचा आदर्श कित्येक खेळाडू डोळ्यांसमोर ठेवून ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळायला लागले. आणि त्याचबरोबर कोळेगावचे बबलू पाटील, आणखी एक नामवंत खेळाडू. बॅकफुटला कट केला, कवसला बॉल, सिंगल धाव सहजरित्या मिळेल. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये 2 असे फलंदाज आहेत, ज्यामधला मोठा गावचा निलेश म्हात्रे जो कधीही स्वतःचा स्टान्स करून स्विच हिटचे फटके अगदी एखाद्या डावखुऱ्या त्याच्या उजव्या हाताच्या फलंदाजाला, तो लेफ्टी आहे, उजव्या हाताच्या फलंदाजाला लाजवेल असे खेळतो. आणि तसाच आपल्याला पाहायला मिळतो तो कोळेगावचा बबलू पाटील. धावसंख्या धावफलकावरती 26 बॉल बाकी आहेत 15 आणि 15 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावा बनवायचा आहेत 30. रोहित म्हात्रे आणि त्याचबरोबर पुरुषोत्तम म्हात्रे आमच्या 2 मॅनेजमेंट टीम मेंबर्स आगमन झाले. सहर्ष स्वागत. लॉफ्ट केला, पिकअप शॉट, लॉंग ऑन द फिल्डर फक्त पाहत राहील. बनलाय तो प्रेक्षक. पाटीलचा महत्वपूर्ण शाला आलेला षटकार.
पाहायला मिळाला. विनीत पाटील त्याच्या बॅटिंगमधलं एक वैशिष्ट्य राहिलं, पिकअप शॉट फार लवकर तो लेंथ पिक करतो. मी अगोदरच म्हणालो बॉटम हँड फार स्ट्रॉंग आहे, हँड अँड नेक कॉर्डिनेशन स्ट्रॉंग आहे आणि त्याला तुम्हाला जर बाद करायचं असेल तर तुम्हाला चाणक्य रीतीने बाद करावं लागेल. नितेशकडे ती क्षमता आहे. बॅटल इंटरेस्टिंग आहे. 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमधले, अर्थातच टोटल 14 बॉल आणि 24 धावा. ऑन साइडला टर्न केलाय, टोला लागलाय. मी म्हणेन क्षेत्ररक्षकाची चुकी नाही, त्याचं कारण बॉल टोला लागलाय. जो बॉल मिड विकेट लॉंग ऑनला जाणार होता तो स्क्वेअर लेगला आला, त्यामुळे बॉल भवऱ्यासारखा हवेमध्ये देखील फिरत आला होता. क्षेत्ररक्षकाची मी म्हणेन 100% चुकी नाही. आलाय या बॉलवरती चौकार. आफ्टर फसलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये, फील्डर चुकी झाली आहे. बॉल चाललाय मागे, षटकार, 2 चौकार मागच्या 3 बॉल वरती. धावा आलेल्या आहेत 14. या मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक करत असताना विनीत पाटील हनुमान दातिवले साठी 12 बॉल 16 धावांची गरज. कार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. नितेश थोडासा मागडा राहिला, जो खरं तर विकेटसाठी आला होता पण विकेट त्याला मिळाला नाही. 12 बॉल 16 धावा. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 40. 40 कंप्लीट. विकेट पडलेले 2. सायरन वाजलाय म्हणजे तुम्हाला गेमला स्पीड अप करायचंय लवकर. आज अंतिम दिवस आहे, त्यामुळे आम्ही वारंवार खेळाडूंना सूचना करू. जवळपास आता 12 वाजत आलेत. दुसरीच मॅच सुरू आहे. 9 मॅचेसचा टोटल आजचा शेड्यूल. नेक्स्ट मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती, आपण तयार राहा. कोळेगाव आणि देसाई, स्वर्गीय रिची मात्र प्रतिष्ठान वागेश्वर देसाई या संघाला आपण पाहणार आहोत. नाणेफिकेचा कौल झालाय आणि टॉस जिंकलाय तो देसाईच्या कॅप्टन ऋषी मात्रे यांनी. फिल्डिंग ते करणार आहेत. कोळेगाव तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 12 बॉल 16 या मॅचकडे वळूयात. दातिवली विरुद्ध निळचे गाव. शॉट ऑफ लेंथ, लॉफ केलाय, गॅप मध्ये बॉल, स्क्वेअर लेग हवा यात्रेसाठी. मडवीने मारलाय षटकार. लागोपाठचा दुसरा षटकार विजयाच्या समीप जे हनुमान दातिवली. बॉल बाकी आहेत 10 बॉल 4.
गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. येस अंपायर, बॉल पाहिजे, बॉल. दहा बॉल 4 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 2 षटकारांनी हा सामना खुला झालाय. लॉफ्ट केलाय, मिस टायमिंग, लॉंग ऑन. नितेश पाटील जज करतोय. सूर्याची किरण डोळ्यांवरती, नजर बॉल वरती, टिपलाय झेल आणि या क्षणाला विशाल मडवीची विकेट तर आली. थोडासा निर्जय संघ, बॉल बाकी 9 बॉल 4 धावांची गरज. सोळाच्या मॅच मध्ये 2 षटकार आले. या मॅच मध्ये विशाल मडवीने पूर्णपणे हाणलंय. ही मॅच बनवू शकते का प्रश्नचिन्ह आहे. त्याचं कारण विशाल मडवीची विकेट आले. विनीत ऑफ स्ट्राईक आहे. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत आलेला आहे. बॉल बाकी 9 आणि 9 बॉल 4 धावांची गरज. प्रथमेश कमबॅक जर झालं तर ते डॉट बॉल आणि विकेटनेच व्हायला हवं. सिंगल डबलने चालणारच नाही, कारण फक्त पाहिजे 4 धावा. चला वेळ आता घेऊ नका पण प्लीज. दोन्ही संघांना सूचना मी करू. मिड ऑफचा फिल्डर चाललाय सिली. मिड ऑन मध्ये केतन, लेफ्ट मध्ये विकेट बॉलर. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केला, मिस टायमिंग आहे. सँडी मागे, मिड ऑफला फिल्डर आलेले आहेत. फंबल झालाय पण 1 धाव. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चालले. स्कोमोझॉन 53. बॉल बाकी आहेत 8 आणि 8 बॉल 3 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करणारा जनुमान दातिवलीला जबरदस्त खेळ राहिला. सुरुवात ज्याने केलेली तो विनीत पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक, ऑन साइडला उडवलाय. डीप स्क्वेअर लेग. महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये. विजयाचा षटकार विनीत पाटीलचा. अभिनंदन. जनुमान दातिवलीने दणदणीत विजय मिळवलाय. पहिला दणदणीत विजय आणि या विजयाचा शिल्पकार नो डाऊट विनीत पाटील. जबरदस्त बॅटिंग ज्याने केली या मॅच मध्ये. जरूर आपण सामनावीरच्या पुरस्काराकडे जाऊ, मात्र हा सामना गमावला. नितेश पाटीलचे 3 बॉल जिथे 14 धावा आल्या. त्यानंतर आलेला प्रथमेश ज्याच्या 2 बॉलवरती पहिल्याच 12 धावा आल्या आणि म्हणजेच 5 बॉलमध्ये जवळपास आल्या त्या 26 धावा आणि तिथून मॅच फिरली. 4 धावा उर्वरित सहजपणे बनवल्या दातिवलीने आणि पहिला विजय मिळवला जनुमान दातिवलीने. 9 बॉल 25 धावसंख्येची रुबाबदार इनिंग साकारणारा विनीत पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. इट्स ओव्हर टू यू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. जाऊयात आपण अजित यांच्याकडे. या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल. तर थँक्यू सो मच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण बघितलं. चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये विनीत पाटील